राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आज जयंती आहे. 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावूक पोस्ट केली आहे. काय आहे सुनेत्रा पवार यांची नेमकी पोस्ट पाहूयात. दादा, एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. घर, कुटुंब आनंदात असायचं. शुभेच्छांचा कायम वर्षाव असायचा. पण आज तुमचा हा दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ. आज हे सगळं अचानक हरवून गेलंय. सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वास बसत नाहीये. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय. डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीयेत. तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील. माझ्या आयुष्याच्या साथीदाराला तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम.